आमदार निलेश राणे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। विजय केनवडेकरांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालाय। बेकायदेशीररित्या घरात घुसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। मालवण पोलिसांमध्ये निलेश राणे यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय। निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरामध्ये काही रोकड सापडल्याचा आरोप केलेला होता आणि पोलिसांसोबत निलेश राणे स्वतः केनवडेकर यांच्या घरामध्ये शिरलेले होते आणि यानंतर विजय केनवडेकर यांनी तक्रार दाखल केली आणि त्यांच्या तक्रारीनंतर निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। बेकायदेशीररित्या घरामध्ये घुसल्याचा आरोप निलेश राणे यांच्यावर केलेला आहे आणि ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ संपूर्ण चित्रित केलेला होता त्या व्यक्तीविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विजय केनवडेकरांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली होती की आपण घरामध्ये नसताना कशा प्रकारे निलेश राणे हे आपल्या घरामध्ये शिरले आणि आपल्या संपूर्ण घराचा व्हिडिओ काढला, घराची झाडाझडती घेतली आणि या संदर्भात त्यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि या तक्रारीनंतर निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। बेकायदेशीररित्या घरामध्ये घुसल्याची तक्रार करण्यात आलेली होती आणि याच तक्रारीची दखल घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। मालवणमध्ये पैशाचं वाटप केलं जातंय असा आरोप निलेश राणे यांनी केलेला होता आणि या संदर्भात आपल्याकडे काही पुरावे आहेत असं सांगत त्यांनी पोलिसांना घेऊन केनवडेकर यांच्या घरामध्ये शिरलेले होते आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी उमेश परब आपल्यासोबत आहेत। उमेश, निलेश राणेंनी हे स्टिंग ऑपरेशनच केलेलं होतं एका प्रकारे आणि त्याच्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप यापूर्वी निलेश राणेंनी केला आणि त्याचबरोबर जे भाजपचे पदाधिकारी आहेत विजय केनवडेकर त्यांच्या घरामध्ये जाऊन निलेश राणेंनी स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि ती जी रोकड आहे ती पिशवी देखील दाखवली होती आणि त्यानंतर केनवडेकर यांनी निलेश राणेंच्या विरोधात तक्रार जी आहे ती मालवण पोलीस स्थानकात दिली होती आणि त्यावरूनच अगदी एखाद्याच्या घरात जाऊन अशा प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करणं चुकीचं असल्याचं या ठिकाणी ठपका ठेवत पोलिसांनी जो आहे तो निलेश राणेंवरती आता गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचबरोबर ज्याने हे सगळं लाईव्ह केलं तो त्यांचा कॅमेरामन आहे, त्याच्यावर देखील हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता निलेश राणे जे आहेत ते हे सगळं जे होते ते दबावाखाली होते। खरं तर ती रोकड मी सापडून दिली होती, तो गुन्हा होता आणि त्या एवढं असूनही त्यांच्यावर साधी तक्रार दाखल झाली नाही, मात्र माझ्यावरती थेट गुन्हा दाखल झालेला आहे असं देखील ते म्हणतात। त्यांना नोटीस सुद्धा आलेली नाहीये केनवडेकरांना, मात्र माझ्यावर गुन्हा दाखल झालाय, त्यामुळे कुठतरी हे दबावाखाली होतंय असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि आपण पूर्णतः पोलिसांना सहकार्य करणार असं देखील ते म्हणतात। नक्कीच उमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर निलेश राणे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। विजय केनवडेकर यांनी निलेश राणेंविरोधात तक्रार दाखल केलेली आहे। मालवणमध्ये पैशांचं वाटप केलं जाते असा आरोप निलेश राणे यांच्याकडून करण्यात आलेला होता आणि त्याच संदर्भात निलेश राणे यांनी केनवडेकरांच्या घरावरची झाडाझडती घेतलेली होती। गुन्हा दाखल झालाय पण त्यांच्यावर नाही, माझ्यावर। हे अपेक्षितच होतं, त्यांना साधी नोटीसही नाही आणि माझ्यावर जरा खाली घ्याल प्लीज, जरा प्लीज, नाही नाकात जाईल ते नाही। तर गुन्हा दाखल झालेला आहे आणि जसं मी सांगितलं हे अपेक्षित होतं, याच्यात काय नवीन नाही। मी परवा देखील आपल्याशी बोललो आणि अजून ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस नाही, त्यांना साधं पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला, हा आमचा गुन्हा झाला। बघा कसं चाललंय ते। माझी काय हरकत नाही, पण जी कलमं लावली गेली, ज्या लोकांना आरोपी केलं गेलं माझ्यासहित, ज्यांनी कॅमेरा पकडला होता ना त्याला पण आरोपी केला आहे।